पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. सद्गुरु रघुनाथ महाराज की जय. अमृतेश्वर भगवान की जय. गौरा मैया की जय. सदसंतन की जय. का झाकली घटीचा दिवा नेमिजे काय झाला तेव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी महायोग पीठे तटे भीम रक्षां वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् अलंकापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिप्रदेशं विधीन्द्राधिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. गङ्गाविशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं तुम्बितं पुण्यस्थानम् तडाले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गङ्गागिरियोगिराजं. सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुं तम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अविहेर. सहदले उदकी वह्या तुम्ही रक्षिया निज सत्ते अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अविहेर. निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरूपम अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अविहेर. प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्यायुक्तो योगबलेन चैव भ्रोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परम पुरुषमुपैति दिव्यम्. या श्लोकावरती आलेली ही ओवी
का झाकले गतीचा दिवा, नेहमी जे काय झाला तेव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्रवचनरूपी सेवेकरिता निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरी 8वा अध्याय आणि 8व्या अध्यायातील 98 क्रमांकाची ओवी सेवेसाठी निवडलेली आहे. या सेवेचं निमित्त आपल्या सर्वांना ज्ञात आहे. ही प्रवचनाची सेवा भगवत चरणी आपल्याला समर्पित करायची. माऊली ज्ञानोबारा या ओवीच्या द्वारे साधूच्या मरणाच्या बाबतीत, भक्ताच्या मरणाच्या बाबतीत, योग्याच्या मरणाच्या बाबतीत मनबुद्धी ज्यानं आपल्या स्वाधीन करून घेतलेली आहे अशा महात्म्याच्या मरणाच्या बाबतीत विचार सांगत असताना माऊली ज्ञानोबाराय सांगतात. दृष्टांताच्या माध्यमातून माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं की ज्याप्रमाणे दिवा लावावा, शाळेमध्ये आपल्याला प्रयोग करून दाखवला जातो की मेणबत्ती पेटवायची आणि त्यावरती काचेचा ग्लास पालथा घालायचा आणि तो ग्लास पालथा घातल्याच्या नंतर ती पेटवलेली मेणबत्ती अर्थात तो दिवा त्या ठिकाणी आपोआप काय होऊन जातो, विझून जातो. एरवी उघड्यावरती जर तो दिवा असेल तर तो सहजासहजी विझत नाही, पण वरतून घट जर झाकून ठेवला तर तो दिवा सहज त्या ठिकाणी काय होतो, विझतो. कसल्याही प्रकारची हालचाल त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येत नाही. तो जसा दिवा विझतो त्याप्रमाणे माऊली ज्ञानोबाराय सांगतात की जो महात्मा आपला देह ठेवतो आणि तो देह ठेवणं अत्यंत महत्वपूर्ण आहे. सहज हा देह सोडून जीवात्मा जाणं तसं शक्य नाही. कारण या देहातून जीवात्म्याला ज्यावेळेस बाहेर पडायचं त्यावेळेला त्याला अनेक प्रकारच्या यातना त्या ठिकाणी होत असतात आणि अशाही अवस्थेत तो जर सहज त्या ठिकाणी बाहेर पडत असेल तर ते महात्म्याशिवाय, साधेशिवाय ते शक्य नाही. 8व्या अध्यायाचा जर आपण विचार केला तर 8वा अध्याय हा 7व्या अध्यायातून व्यक्त झालेला आहे. कारण 7व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतायत जरामरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ते ते ब्रह्म तद्विदु कृष्णम अध्यात्मं कर्म चाखिलम् साधिभूताधिदैवं मां साधियज्ञञ्चे विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः. म्हातारपण, मृत्यू, मोक्ष आदी करून ब्रह्म, अध्यात्म, अधिभूत, अधिदैव या गोष्टी भगवंताने सरळ त्या ठिकाणी अर्जुनाला सांगितल्या. परंतु अर्जुनाला मात्र
त्या गोष्टीची उकल झाली नाही. आणि म्हणून अर्जुनाने प्रश्न केला भगवंताला की मला हे विस्तृत रूपानं त्या ठिकाणी सांगा. आणि म्हणून 8व्या अध्यायाची सुरुवातच अर्जुनाच्या बोलण्यानं झालेली आहे. अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्त मधिदैवं किमुच्यते अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽस्मि नियतात्मभिः. या गोष्टी कशा पद्धतीने जाणून घ्याव्या. ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव काय असतं, अधियज्ञ कशा प्रकारे केला जातो आणि या देहाचा जीवात्म्याचा प्रयाणकाल आणि त्या प्रयाणकालाच्या वेळेला कशा प्रकारची स्थिती जीवाला प्राप्त होते आणि कशा अवस्थेत त्या जीवाचं प्रयाण झाल्याच्या नंतर त्याला सद्गती त्या ठिकाणी प्राप्त होते, अशा प्रकारची प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारले. अर्थात भगवंतानेच ते त्याला सांगितलेलं होतं, पण सरळ त्या ठिकाणी सांगितल्या कारणानं त्याला त्याचा उलगडा झाला नाही. आणि तो उलगडा करण्याकरिता म्हणून पुन्हा प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारला. आणि त्याचं उत्तर देत असताना भगवान परमात्मा त्याला उत्तर देत आहेत. श्री भगवान वाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संहितः अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतांवरः अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यप्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. भगवान परमात्मा सांगतात अक्षर पुरुष जो आहे त्यालाच काय म्हटलं जातं, ब्रह्म म्हटलं जातं. आणि प्रत्येक जीवाचा स्वभाव आणि तो स्वभाव वर्णन करत असताना त्याला काय म्हटलं जातं, अध्यात्म म्हटलं जातं. कारण मौलिक ज्ञानोबा सांगतायत देखे मनुष्य गात सकळ हे स्वभावता भजनशील. प्रत्येक जण भजनशील आहे, अर्थात भजनाचा प्रत्येकाचा काय आहे, स्वभाव आहे. आणि तो स्वभाव त्याला काय म्हटले, अध्यात्म म्हटले. आणि अशा पद्धतीनं सांगत असताना भगवान परमात्मा सांगतायत की अंतकाळ कसा व्हावा, की अंतकाळाच्या वेळेला माझं स्मरण जीवानं जर केलं तर तो माझ्या स्वरूपाला येऊन काय होतो, प्राप्त होतो. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयः. यात कसल्याही प्रकारचा संशय नाही असं भगवान परमात्मा सांगतात. त्याचं कारण सांगत असताना भगवान परमात्म्यानं सांगितलं यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेव इति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. ज्या ज्या भावाचं स्मरण करून हा जीव तो देह ठेवतो त्या त्या भावाला तो काय होत असतो, प्राप्त होत असतो. याचं महत्त्वपूर्ण सूत्र शास्त्रामध्ये असं आलंय अंतेमती सा गती. अंतकाळाच्या वेळेला माणसाची जशी बुद्धी असेल त्याप्रमाणे त्या जीवाला गती प्राप्त होत असते. आणि म्हणून भगवान परमात्मा सांगतात की बाबा
अंतकाळाच्या वेळेला माझं स्मरण होण्याकरिता काय केलं पाहिजे? तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्येत मय्यर्पित मनोबुद्धी माने वैश्यसी संशय. काय? सर्व काळ तू काय कर? माझं स्मरण कर. आणि ती माझं स्मरण करत असताना तुझी मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी तू काय लाव, जेणेकरून त्या मन बुद्धीला माझं चिंतन करण्याचा काय होईल? अभ्यास होईल. आणि जो ज्याचा अभ्यास असतो तेच त्याला स्मरणामध्ये त्या ठिकाणी येत असतं. म्हणून तर परीक्षेला जात असताना काय करावा लागतो? अभ्यास करावा लागतो. एखाद्याने जर अभ्यासच केला नाही तर परीक्षेमध्ये पेपर लिहित असताना त्याला काही आठवतं का? काहीही आठवत नाही. आणि म्हणून तसा अंतकाळाच्या वेळेला आपल्याला भगवत स्मरणाचा काय द्यायचा? पेपर द्यायचा. अर्थात ती परीक्षा आहे प्रत्येक जीवाची. अंतकाळाच्या वेळेला भगवंताचं काय करावं? स्मरण करावं. मग ते स्मरण करण्याकरिता अर्थात तो पेपर त्या ठिकाणी लिहिण्याकरिता काय असावा लागेल? त्या नामस्मरणाचा काय असला पाहिजे? अभ्यास असला पाहिजे. आणि म्हणून भगवान परमात्मा सांगतात की सर्व कालेषु माम अनुस्मरण, सर्व काळ तू माझं काय कर? स्मरण करत राहा. अर्थात नामचिंतन त्या ठिकाणी करत राहा. त्याच्यानं काय होईल? अंतकाळाच्या वेळेला तुझ्या मुखामध्ये तुला माझं काय होईल? स्मरण त्या ठिकाणी होईल. आणि त्यासाठी मग भगवान परमात्मा सांगतात तुला काय केला पाहिजे? अभ्यास केला पाहिजे. अभ्यास योगैक्येन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. आणि मग त्या परम पुरुषाला तू काय होशील? प्राप्त होशील. हे सांगत असताना मग अशा प्रकारचा मृत्यू कोणाला त्या ठिकाणी प्राप्त होतो हा विचार सांगत असताना भगवान परमात्मा सांगतात कवीं पुराण मनुषा सितारा मनोरणीयां समनुस्मरेभ्यः सर्वस्य धातारमचिंत्य रूप आदित्यवर्णं तमसः परस्तात्. आणि शेवटी भगवान परमात्मा सांगतात प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्यायुक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परम पुरुषमुपैति दिव्यम्. प्रयाणकाल अर्थात प्रयाणकाल अंतकाळ ज्या वेळेला माणसाचा येतो त्यावेळेला ज्यानं आपल्या मन बुद्धी इंद्रियावरती अंकुश लावलेला आहे, अर्थात मन बुद्धी आणि इंद्रिय ज्यांनी आपल्या ताब्यात घेतलेले आहेत, असा जो महात्मा आहे ज्याचं अंतकरण भक्तियुक्त आहे किंवा योग बलानं ज्यानं सर्व वृत्ती अंतर्मुख केलेल्या आहेत, तो महात्मा अंतकाळाच्या वेळेला काय करत असतो तर भ्रुवोर्मध्ये प्राण आवेश्य, दोन्ही भोयांच्या मध्ये प्राण आणून त्या ठिकाणी त्याची काय करतो स्थापना करत असतो. आणि त्या प्राणाचं चिंतन करत त्या देहाला काय करत असतो सोडत असतो. मग ह्या सगळ्या गोष्टी आणि ते सोडत असताना कशा पद्धतीने सोडतो जर तर आपण सेवेकरिता जी ओळी या ठिकाणी निवडली म्हणजे ती ओळी त्या पद्धतीनं तो महात्मा आपल्या प्राणांचं उत्क्रमण त्या ठिकाणी करत असतो. का झाकली घटीचा दिवा नेहमी जे काय झाला तेव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी. मग ह्या सगळ्या गोष्टी घडण्याकरिता कुणालाही हे शक्य नाही. त्याकरिता त्या जीवाच्या हातून सत्कर्म घडलेलं असावं लागतं.
सत्कर्म कशाला म्हणायचं? ज्या कर्माच्या योगानं आपल्याला सतची प्राप्ती होते, अर्थात सत नाम ब्रह्म, अर्थात तो परमात्मा ज्या कर्माच्या योगानं आपल्याला प्राप्त होतो त्याला काय म्हणायचं? सत्कर्म म्हणायचं. पण असं सत्कर्म नेमकं काय आहे? तर सत्कर्म म्हटलं, परमार्थ म्हटलं की आपल्याकडे आपण काय विचार करतो? भगवंताचं भजन पूजन करणं म्हणजे सत्कर्म आपण समजतो. भजन पूजन करणं म्हणजे आपण परमार्थ समजतो. परंतु या ठिकाणी सर्वांनाच भजन जमेल का? सर्वांनाच भगवंताचं पूजन करणं शक्य आहे का? तर या गोष्टी सर्वांना जमणं शक्य नाही. मग प्रत्येकाचा उद्धार होणार नाही का? तर नाही. सत्कर्म त्याला म्हणायचंय. तुकोबाराय एका अभंगातून फार गोड वर्णन करतात. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. भगवंताचं भजन करावं, त्याच्यानं भगवत प्राप्ती आपल्याला निश्चित होणार आहे. परंतु ते भजन करणं सर्वांना शक्य नाही. कारण भजन करत असताना त्याच्यामध्ये ताल असला पाहिजे, स्वर असला पाहिजे. असं जरी अशा पद्धतीने ते भजन करणं प्रत्येकाला शक्य नाही. मग यातही तुकोबारा आपल्याला सुटका करतात आपली. तुकोबारा सांगतायत, नये जरी तुझ मधुर उत्तर, विधला सुस्वर नाही देवे, नाही तयाली न भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं आपल्याला रामकृष्ण हरी भजन करता येईल त्या पद्धतीने आपण करावं. पण भगवत भजना वाचून आपलं जीवन व्यर्थ त्या ठिकाणी जाऊ देऊ नये. मग अशा प्रकारचं भजन, पण ते भजन मुखामध्ये येण्याकरता काय असावं लागतं? पुण्य असावं लागतं. नाहीतर ते भजन मुखामध्ये येत नाही. कीर्तन प्रवचनामध्ये अनेक मंडळी बसलेली असते आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस भजन सुरू होतं, विठोबा रखुमाई रामकृष्ण हरी, हरे राम हे भजन त्या ठिकाणी चालू होतं, त्यावेळेला किती जण भजन करतात? सर्वांच्याच मुखात ते भजन येत नाही. कारण ते मुखामध्ये येण्याकरिता काय असावं लागतं? पुण्य असावं लागतं. आणि म्हणून अनंत जन्माची असेल पुण्य सामग्री, तरीच जिव्हाग्री नाम येईल श्रीरामाची. तरच अनंत जन्माची पुण्य सामग्री असेल तरच त्या भगवंताचं नाम काय येईल? मुखामध्ये येईल असं संतांनी सांगितलं. आणि म्हणून ते नाम सर्वांच्या मुखामध्ये येणार नाही. मग नामस्मरण जर केलं नाही, भजन जर केलं नाही, तर भगवत प्राप्ती होणार नाही का? तर नाही. तुकोबाराय सांगतात असं नाही. तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. मग त्यापुढे तुकोबाराय सांगतायत, अनिकांचे कानी गुणदोष मना नानी, तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. काय? जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसाचा स्वभाव असा आहे, स्वतःचा विचार करण्यापेक्षा मनुष्य दुसऱ्याचा फार विचार करत असतो. स्वतःचे गुणदोष पाहण्यापेक्षा दुसऱ्याचे गुणदोष पाहण्यामध्ये मनुष्य आपल्या आयुष्य काय करत असतो? खर्च करत असतो. आणि म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे, स्वतःच्या डोळ्यामध्ये असलेलं कुसळ माणसाला दिसत नाही, मुसळ दिसत नाही,
आणि दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ मात्र त्या ठिकाणी त्याला दिसत असतं. म्हणजे दुसऱ्याचा छोटासा दुर्गुण असेल तर तो त्या मनुष्य त्याचा विचार फार त्या ठिकाणी करतो, पण स्वतःच्या ठिकाणी असलेला मोठा दुर्गुण त्याचा विचार मात्र माणसाला कळत नाही. म्हणून भगवत प्राप्ती जर आपल्याला करून घ्यायची असेल तर त्याच्याकरिता आपण काय केलं पाहिजे? अनिकांचे कानी गुणदोष मना नानी. दुसऱ्यांचे गुणदोष आपण मनामध्ये आणायचे नाही. आणि कानाने एखादा जर वर्णन करत असेल तर आपण ते श्रवणही त्या ठिकाणी करायचे नाही. कारण परमात्म्याने आपल्याला जी वाणी दिलेली आहे ती वाणी कुणाचे गुणदोष वर्णन करण्याकरिता दिलेली नाही. जे काही आपल्याला वर्णन करायचंय ते भगवत गुणानुवाद आपण त्या ठिकाणी त्या वाणीच्या द्वारे करावे. दोष वर्णन करायचे असतील तर भगवंताचेच वर्णन करावे आणि गुण वर्णन करायचे असतील तर भगवंताचेच वर्णन करावे. म्हणून तर संतांनी भगवंताचे दोषही आपल्याला कधी कधी दाखवले आणि गुणांचं तर सततच भगवंताच्या संतांनी काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. म्हणून गुण किंवा दोष वर्णन करायचे असतील तर भगवंताचे करावे, कीर्ती मानवाची सांगू नये. म्हणून तर तुकोबाराय एके ठिकाणी म्हणत असताना भगवंताला म्हणतायत, हरी तू निष्ठूर निर्गुण नाही माया बहु कठीण. तू कसा आहेस? निष्ठूर आहेस. तुला कोणाची माया दया माया त्या ठिकाणी नाही. अर्थात हा भगवंताचा दोषच तुकोबाराय काय करतायत? वर्णन करतायत. मला सांगायचं तात्पर्य काय की गुण किंवा दोष वर्णन केवळ आपण भगवंताचे करावे. अनेकांचे दुसऱ्यांचे कुणाचे गुणदोष मनामध्ये त्या ठिकाणी आणायचे नाही. त्याचं वर्णनही करायचं नाही आणि कोणी वर्णन करत असेल तर ते दोष आपण कानाने श्रवणही करायचे नाही. असं जर आपण त्या ठिकाणी जीवनामध्ये आपल्या जीवनाची वाटचाल केली तर त्याच्यानं आपल्याला भगवत प्राप्ती निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. कारण भगवत प्राप्तीचा उपाय तुकोबाराय या अभंगातून सांगतायत. तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. मग हे सोपं आहे का अवघड आहे? दुसऱ्याचे गुणदोष वर्णन न करणं किंवा दुसऱ्याचे गुणदोष न ऐकणं सोपं आहे का अवघड आहे? अगदी सोपं आहे. पण माणसाचा स्वभाव असा आहे, महाराज भजनामध्ये एवढी गोडी निर्माण होणार नाही. तेवढी एखादे जर चर्चा निघाली आणि त्याच्यामध्ये जर एखाद्याचे दोष त्या ठिकाणी कोणी वर्णन करू लागला तर ते श्रवणामध्ये मनुष्य जेवढा तल्लीन होतो तेवढा भजन श्रवणामध्ये कीर्तन प्रवचनाच्या श्रवणात तल्लीन होणार नाही. एवढा त्यामध्ये काय होऊन जात असतो? तल्लीन होऊन जात असतो. म्हणून हा एक जीवाचा काय आहे? स्वभाव आहे. परंतु त्या जीवाला मग ही साधना कशाला म्हणायची? त्यापासून त्यानं हे सगळं आवरायचंय आणि भगवंताकडे ते लावण्याचा काय करायचा आहे? प्रयत्न करायचा आहे. याला साधना म्हणायची. दुसरी साधना काय करायची? आणि म्हणून अनेकांचे कानी गुणदोष मना नानी. तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. आणखी उपाय सांगत असताना बघू तुकोबाराय सांगतायत, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. मस्तक ठेंगणा म्हणजे आपलं असणारं मस्तक त्या ठिकाणी आपण लववावं, नम्र करावं. कुठे? संतांच्या चरणात. संतांच्या चरणावरती मस्तक ठेवावं. याचा अर्थ
संतापाशी बहु असावी मर्यादा. तुकोबाराय सांगतात खलकटाचा धंदा उर फोडी. त्या ठिकाणी आपण नम्र भावानं त्यांच्या सानिध्यामध्ये जावं, त्यांचा सहवास करावा आणि संतांच्या सहवासात जीवन एकदा का गेलं त्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही जेथे. संत संगतीने बहुलाभ झाला, देह निरसला. देहाचा निराश त्या संतांच्या संगतीमध्ये गेल्यानं होत असतो. आणि आपल्याला दुःख देणारं जर काय असेल तर देह तादात्म्य आहे. आपण केलेलं हे देह तादात्म्य, देहोहम ही वृत्ती आपल्याला काय देते, दुःख देते. आणि ही वृत्तीचा निराश जर कशानं होत असेल तर तो संतांच्या सानिध्यात गेल्यानं होत असतो. म्हणून मस्तक ठेंगणा करी संतांच्या शरणा. किंवा याही पुढे जाऊन आणखी एक विचार असा आहे, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. जीवनामध्ये माणसाच्या नम्रता असावी. मोठ्यांविषयी थोरांविषयी आपल्या अंतःकरणात कृतज्ञता असावी. आणि म्हणून आणि अशा प्रकारचा नम्र स्वभाव ज्याचा असतो त्याच्या जीवनात लाभही त्या प्रकारचा काय तर होत असतो. एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे, अभिवादनशीलस्य नित्यम वृद्धोपसेविनः. म्हणजे वयोवृद्धांची सतत जो सेवा करतो आणि सतत त्यांना नमस्कार प्रणाम त्या ठिकाणी करतो त्याच्या जीवनामध्ये 4 गोष्टीचा लाभ होत असतो. अभिवादनशीलस्य नित्यम वृद्धोपसेविनः चत्वारी तस्य वर्धन्ते. 4 गोष्टी त्याच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त होतात. आयु विद्या यशो बलम. त्याच्या जीवनामध्ये त्याचं आयुष्य वाढतं, आयुष्य त्याला प्राप्त होतं. म्हणजे आयुष्य प्राप्त होतं म्हणजे काय, त्याच्या जीवनामध्ये जर मृत्यूचा योग असेल तर तो योग काय होतो, टळतो. अकाली मृत्यूचा जर योग त्याच्या जीवनामध्ये असेल तर तो मृत्यू योग त्याचा त्या ठिकाणी टळतो. कशानं, नित्यम वृद्धोपसेविनः. वयोवृद्धांची वडीलधाऱ्यांची सतत जर तो सेवा करत असेल तर त्याच्या जीवनामध्ये अकाली मृत्यू जर लिहिलेला असेल तर तो मृत्यू देखील त्याचा काय होऊन जातो, टळून जातो, आयु. त्याच्यानंतर त्याच्या जीवनामध्ये विद्या प्राप्त त्याला भरपूर प्रमाणामध्ये होते. यश प्राप्त होतं. म्हणजे कुठलंही काम करायला जर त्यानं घेतलं तर त्या कार्यामध्ये तो काय होतो, यशस्वी होतो. आणि बल जीवनामध्ये प्राप्त होतं, म्हणजे धैर्य प्राप्त होतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जीवनाकरिता आवश्यक आहे. आयुष्य असलं पाहिजे तर आपल्याला काहीतरी करता येणार आहे. विद्या असेल तर समाजामध्ये आपल्याला मान मिळेल, धन मिळेल. यशस्वी जर तो नसेल तर कुठल्याच कार्यात त्याला यश येणार नाही. आणि कुठलंही कार्य जर करायचं असेल तर त्याच्याकरिता बल देखील त्याच्या ठिकाणी असलं पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केवळ आपल्याला वयोवृद्धांच्या सेवेनं, थोरांच्या सेवेनं त्या ठिकाणी काय होणार आहे, प्राप्त होणार आहे. त्यांच्याजवळ आपण जर नम्र भावानं राहिलो तर त्याच्यानं हे सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला सहज प्राप्त होणार आहेत. म्हणून मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. त्या ठिकाणी आपण नम्र व्हावं. कशाकरिता तर तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. भगवत प्राप्ती जर आपल्याला करून घ्यायची असेल तर त्याच्याकरिता सोपा असणारा काय आहे, उपाय आहे. असं तुकोबाराय सांगतायत. आणखी तुकोबाराय पुढे सांगतायत
की भगवंतानं आपल्याला आपल्यावरती काय केलेलं आहे? उपकार केलेला आहे. काय उपकार केला? वास्तवात आपल्याला भगवंताचा काहीच उपकार वाटत नाही का? वाटतं? कधी विचार आला का आपल्या मनामध्ये की भगवंताने आपल्यावरती हा उपकार केलेला आहे? वाटतं का कधी? हे एवढं सुंदर असं शरीर आपल्याला भगवंताने दिले. कोणी दिलंय? भगवंताने दिलं ना. शरीर दिलंय आपलं नाही. जो आपण मी म्हणतो ना, या शरीरात राहून जो मी म्हणतोय ना, तो मी म्हणणारा देखील कोणी दिलाय? भगवंतानं दिलाय. जेणे हा जीव दिला दान, ज्यानं हा जीवच दान दिलेला आहे. तुकोबाराय सांगतात, मी त्याचं काय करीन? तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. ही कृतज्ञता माणसाच्या ठिकाणी असावी. काय? ज्यानं आपल्यावरती उपकार केले, त्याच्यावरती आपल्याला उपकार नाही करता आले तरी कमीत कमी आपण त्याच्या उपकाराचं काय ठेवावं? स्मरण ठेवावं. आणि तुकोबाराय सांगतायत की त्याच्या उपकाराचं स्मरण ठेवून मी काय करीन? तयाचे करीन चिंतन, सतत त्याचं मी काय करीन? स्मरण करीन, चिंतन करीन. जगत जीवन नारायण, आणि त्याचे गुण मी त्या ठिकाणी काय करील? गाईन. दिले इंद्रिय हातपाय कान, आणखी उपकार परमात्म्याचे. दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन. पण हे सगळं भगवंताने दिलंय. कशाकरिता दिलंय? त्याचं उत्तर सांगत असताना तुकोबाराय उत्तरार्धामध्ये सांगतात, जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपण भवरोग. ज्याच्या योगानं तू परमात्म्याला प्राप्त करून घेशील आणि त्याच्यानं या जीवपणाचा काय करशील? नाश करशील. म्हणजे अर्थात भगवंताने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या दिल्या, अर्थात या मनुष्य शरीरामध्ये जे काही आपल्याला मिळालेलं आहे ते सर्व मिळालंय कशाकरिता? जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपण भवरोग. या दोन गोष्टी आपल्याला साध्य करायच्या आहेत. नारायण जोडायचा आणि जीवपणाचा नाश करायचा, भवरोगाचा नाश करायचा. भवरोग म्हणजे हा जन्म मृत्यूचा जो रोग आपल्या पाठीमागे लागलेला आहे, तो रोग घालवायचा आहे. आणि तो रोग जर घालवायचा असेल तर त्याच्याकरिता तुकोबाराय औषध सांगतायत. ब्रह्मरस घेई काढा, जेणे पिडा वारेल पथ्य नाम विठोबाचे, अनिक वाचे नसेल. औषध सांगितलंय तुकोबारायांनी. ब्रह्मरसाचं काय करायचं? सेवन करायचं. मग हा ब्रह्मरस आपल्याला मिळणार तरी कुठे? ब्रह्मरसाचं सेवन, जसं आपण रस पाहतो, अनेक प्रकारचे रस आपल्याला माहीत आहेत. विशेष करून आपल्याला सर्वांना आमरस माहिती. काय? काहींना सोमरस माहिती आहे. म्हणजे हे रस माहिती आहे, पण ब्रह्मरस नेमकं काय भानगड आहे आणि तो मिळतो कुठे? तर ब्रह्मरस मिळण्याचं ठिकाण तुकोबाराय सांगतात की ब्रह्मरस घेई काढा, जेणे पीडा वारेल, ज्याच्यानं तुझी पीडा निवृत्त होणार आहे. मग तो ब्रह्मरस कुठे मिळतो? तर भजनामध्ये तो ब्रह्मरस मिळत असतो. त्याच्याकरता तुकोबाराय सांगतात, पथ्य नाम विठोबाचे, अनिक वाचे नसेल. वाचेनं अनेक गोष्टीचं, अन्य गोष्टीचं सेवन करायचं नाही. म्हणजे वाणी त्या इतर गोष्टीमध्ये गुंतवायची नाही. केवळ पथ्य पाळायचं. ते काय करायचं? तर केवळ विठोबाचं नाम, भगवंताचं नाम त्या वाणीनं आपण त्या ठिकाणी सतत घेत राहायचंय. आणि मग
त्या ब्रह्मरसाची अनुभूती आपल्याला त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. मला सांगायचं तात्पर्य काय की भगवंताने या गोष्टी सगळ्या आपल्याला ज्या दिल्यात त्या 3 गोष्टी प्राप्त करून घेण्याकरिता, भवरोग घालवण्याकरिता, जीवपण घालवण्याकरिता आणि भगवत प्राप्ती करून घेण्याकरिता. अर्थात मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर जीवाची इति कर्तव्यता जर काय असेल तर त्यानं भगवत प्राप्ती करून घ्यावी. त्याच्यानं त्याच्या जीवपणाचाही नाश होणार आहे आणि भवरोगाचाही नाश होणार आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण काय करावे, प्रयत्न करावे. मग या ठिकाणी तुकोबाराय सांगतायत भगवंताने दिलेले जे इंद्रिय आहेत त्यापैकी वाणी हे मुख्य इंद्रिय आहे. काय वाणीच्याद्वारे आपण त्या भगवत गुणाचं वर्णन त्या ठिकाणी करू शकतो. भगवंताचं नामस्मरण त्या वाणीच्या माध्यमातून आपण करू शकतो. म्हणून किंवा नाही भगवत गुण अनुवाद आपल्याला वर्णन करता आले वाणीच्याद्वारे तरी कमीत कमी त्या वाणीच्या माध्यमातून अशा प्रकारची ती वाणी तिचा विनियोग करावा ज्याच्यानं इतरांना क्लेश होणार नाही, इतरांना दुःख त्याच्यानं होणार नाही. अशा प्रकारची वाणी तिचा वापर आपण त्या ठिकाणी करावा. तुकोबाराय सांगतात वेची ते वचन जेणे राहे समाधान. काय माणसानं असं बोलावं की ज्याच्यानं समाधान राहील. कुणाचं समाधान राहिलं पाहिजे तर ज्याला आपण बोलतोय, ज्याच्याशी आपण बोलतोय त्यालाही त्या बोलण्यानं समाधान वाटावं आणि आपण बोलणारा जो आहे त्यालाही म्हणजे आपण जे बोलतोय आपल्यालाही त्याचं काय वाटावं, समाधान वाटावं. वेची ते वचन जेणे राहे समाधान म्हणजे ऐकणाराचं समाधान ढळायला नको आणि बोलणाराचंही समाधान ढळायला नको. दोघांनाही त्याच्यानं काय मिळालं पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे. अशा प्रकारचं माणसानं काय करावं, बोलावं. वेची ते वचन जेणे राहे समाधान. आणखी विचार माऊली ज्ञानोबाराय सांगत असताना म्हणतायत कसं बोलावं माणसानं. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची. खरं बोलावं आणि मवाळ बोलावं, मृदू बोलावं. कठोर शब्द असू नयेत मुखात. मऊ बोलावं की ऐकत असणारा ऐकणाराला ते गोड वाटावं. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ. मितलं म्हणजे थोडं बोलावं. काही माणसांचा असा स्वभाव असतो काका की बोलायला लागले की त्यांचंच ऐकून घ्यावं लागतं, आपल्याला ते बोलूच देत नाही. म्हणून मला सांगायचं काय, कधी कधी मग माणसं म्हणत असतात खापराचं असतं तर फुटून गेलं असतं. हे म्हणण्याची वेळ येते एवढं बोलतात माणसं. मला सांगायचं काय की मितलं बोलावं, थोडं बोलावं. रसाळ असावं. बोलणं कसं असावं, रसाळ म्हणजे त्याच्यानं रसोत्पत्ती व्हावी. जे नवरस सांगितले साहित्यामध्ये त्यापैकी रसाची त्यामध्ये शांत रस, अद्भुत रस, भयानक रस आणि शृंगार रस हे साहित्यातले रस आहेत. आणि ते कशातून व्यक्त होतात तर वाणीच्याद्वारे ते काय होत असतात, व्यक्त होत असतात. आणि म्हणून अशा प्रकारची रसाळ भाषा आपली त्या ठिकाणी असली पाहिजे. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आणि शेवटी माऊली ज्ञानोबाराय सांगतात शब्द जैसे कल्लोळ अमृताचे.
अमृताचे कल्लोळ म्हणजे अमृतावरती ज्याप्रमाणे लाटा निर्माण होत आहेत त्याप्रमाणे ते शब्द अगदी शांत पद्धतीनं त्या ठिकाणी बाहेर पडावे. मग अशा पद्धतीनं जर त्या वाणीचा विनियोग आपण करत असू तर त्याच्यात तो भगवान परमात्मा आपल्याला निश्चित प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो उपाय तुकोबारा या अभंगातून या ठिकाणी सांगतात. वेची ते वचन जेणे राहे समाधान. वाणीच्या ठिकाणी काही दोष आहेत, त्या दोषाचं दोष टाकून त्या वाणीचा काय करावा, विनियोग करावा. माऊली ज्ञानोबारायांनी ते दोष सांगितले. आटो वेगू विंदानो आशा शंका प्रतारणो हे संन्यासीले अवगुणू जे वाचा. संन्यासीले म्हणजे यांचा काय केला, या दोषांचा काय केला, त्याग केला. आणि त्याग करून मग त्या वाणीचा काय केला, विनियोग त्या ठिकाणी केला. मग त्यावेळेला ती वाणी निश्चित त्याला भगवत प्राप्ती करून दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा पद्धतीनं त्या दोषांचा त्याग करून सद्गुणांच्या माध्यमातून त्या वाणीच्याद्वारे आपण अशा प्रकारची वाणी त्या ठिकाणी वेचायची की जेणेकरून आपल्याला समाधान होईल आणि समोरच्यालाही समाधान होईल. आणि असं समाधान ठेवत जर आपण त्या वाणीचा विनियोग केला तर निश्चित त्याच्यानं आपल्याला भगवत प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी तुकोबाराय सांगतायत, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. जीवनामध्ये आपण काय करावा, परोपकार करावा. कारण हे शरीर जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे तर ते केवळ परोपकाराकरिता प्राप्त झालेलं आहे. काय, परोपकारार्थम इदम शरीरम. परोपकारासाठी म्हणून मिळालेलं हे काय आहे, शरीर आहे. मग आता या ठिकाणी परोपकार करत असताना नेमकं काय परोपकार करावा. या ठिकाणी मनुष्याला परोपकार करता येतो तो केवळ कर्मानं. कारण या शरीरानं कसल्याच प्रकारचा परोपकार घडत नाही. जसं गायीचा जर आपण विचार केला, पशूंचा जर आपण विचार केला तर त्यांची कुठलीच वस्तू, शरीराचा कुठलाच भाग वायाला जात नाही आणि याचं काहीच होत नाही. नंतर कबीरदासजींनी म्हटले, पशु का होत परहिया नरका कछू न होय. म्हणजे पशुचं काहीतरी त्या शरीराचा उपयोग होतो, नरका कछू न होय. या नर शरीराचा मात्र काहीच उपयोग होत नाही. एखादं जनावर जर मेलं, आपल्याला त्याची माहिती नाही, आपण काय करतो, रानामध्ये ओढत नेऊन त्या ठिकाणी काय करतो, टाकून देतो. पण त्याच ठिकाणी जाऊन एखादा व्यक्ती काय करतो, त्याचं चामडं काढून घेतो आणि ते चामडं त्याचे काय करतो, पैसे करतो. म्हणजे ते चामडं त्याचा उपयोगाला त्या ठिकाणी येतं. त्याच्यानंतर काय घडतो, म्हणजे तो परोपकार त्या जीवाच्या दृष्टीनं, मेलेला जो जीव आहे त्या जीवाच्या दृष्टीनं तो काय घडलाय, परोपकारच घडलाय. पण या शरीराच्या माध्यमातून तशा प्रकारचा कसलाच परोपकार घडणं शक्य नाही. कारण या शरीराचा काहीच उपयोग होत नाही. मग कशा पद्धतीनं परोपकार आपल्याला करता येईल, तर नित्य आपण आपलं जे कर्म आहे, क्रियेच्या माध्यमातून आपल्याला या शरीरातून काय करावा लागतो, परोपकार करावा लागतो. म्हणजे जे काही आपण जीवनामध्ये या शरीराच्या माध्यमातून मिळवतो ते आपण इतरांकरिता त्याचा काय करायचा, उपयोग करायचा. म्हणजे स्वतःकरिता उपयोग करता करता त्या गोष्टी इतरांनाही आपण त्या ठिकाणी देत चालायच्या. त्याच्यानं आपल्याला काय घडणार आहे, परोपकार त्या ठिकाणी घडणार आहे. आणि थोडा परोपकार करा म्हणताय तुकोबाराय, फार परोपकार नाही. तुका म्हणे फार काय, फार करा, पण फार जर नाही जमला तर थोडा तरी परोपकार. नका घालू दूध गयामध्ये सार
ताकाचे उपकार तरी करा. म्हणजे फार परोपकार करायचं म्हणजे काय करायचं? दुधाचं दान करायचं. पण म्हटले महाराज दूध द्यायचं म्हणजे दूध काय स्वस्त आहे का? महाग आहे. आता शेतकऱ्याकडून स्वस्ताईनं घेतात हा भाग वेगळा, पुढे जाऊन त्याचे पैसे करतात हाही भाग वेगळा. पण दूध म्हणजे सार आहे. मग त्याचं माणसं मी सांगत असतो की दह्याचं घुसळण केल्याच्या नंतर वाटतात काय? लोणी वाटतात का ताक वाटतात? काय वाटतात? अलीकडे ताकही द्यायची माणसाची प्रवृत्ती राहिली नाही, हा भाग सोडून द्या. परंतु तुकोबाराय सांगतायत दुधाचं दान देणं हा फार उपकार आहे. काय? दुधाचं दान करणं फार मोठा उपकार आहे. पण तो मोठा उपकार करणं आपल्याला जमत नसेल तर कमीत कमी छोटा तरी करा. म्हणजे ताकाचे उपकार तरी करा. म्हणजे ताक तरी द्या कमीत कमी. नाही तुम्हाला दूध देता आलं तरी कमीत कमी त्यातलं सार काढून घेतल्याच्या नंतर खाली जे राहतं ताक, कमीत कमी ते ताक तरी तुम्ही काय करा? धर्म म्हणून, दान म्हणून त्या ठिकाणी द्या. म्हणजे हा असा जरी उपकार तुम्हाला त्या ठिकाणी घडला तर त्याच्यानं देखील भगवत प्राप्ती तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. मी कशाकरता हे सगळं बोललो तर अशा पद्धतीनं आपण जर जीवन त्या ठिकाणी जीवनाची वाटचाल त्या ठिकाणी केली तर हाच आपला काय आहे? परमार्थ आहे. त्याच्याकरता स्वतंत्र भजन आपल्याला करावं लागणार नाही. त्याच्याकरता स्वतंत्र मंदिरामध्ये जाऊन भगवंताची पूजा आपल्याला करावी लागणार नाही. त्याच्याकरता स्वतंत्र तासनतास देव्हाऱ्यासमोर बसून भगवंताची पूजा करत आपल्याला बसावं लागणार नाही. फक्त अशा पद्धतीनं आपल्यापासून इतरांना त्रास होणार नाही अशा प्रकारचं आपलं काय असावं? जीवन असावं. आणि असा जर जीवन आपण जगलो तर त्याचा शेवट काय होत असतो? गोड होत असतो. आणि ते उदाहरण म्हणजे आजचं उदाहरण आहे. नानामामांचं जीवन जर आपण पाहिलं, कोणालाच कधी या माणसानं मला त्रास दिलाय अशा प्रकारचं या माणसानं मला त्रास दिलाय अशा प्रकारचा आरोप घेऊन कोणी आपल्याकडे आलेला आपल्याला पाहायला सापडणार नाही. अगदी सरळ व्यक्तिमत्व, कोणाला त्यांच्यापासून त्रास झाला नाही आणि असं जीवन त्यांचं होतं. म्हणून तर शेवट कसा झाला? गोड झाला. ज्या प्रकारचा शेवट योग्याचा होतो, ज्या प्रकारचा शेवट भक्ताचा होतो, ज्या प्रकारचा शेवट साधूचा होतो, अशा प्रकारचा शेवट त्या ठिकाणी जे उपस्थित होते त्यांना याची जाणीव आहे. काका त्या ठिकाणी होते, घरातली सर्व मंडळी त्या ठिकाणी होती. आणि काका तुम्ही मला फोन केला, मी त्या ठिकाणी आलो. पण हे सगळं त्यांच्या भाग्यात होतं म्हणून घडलं. नाहीतर तुम्ही फोन केला असता आणि मी जर घरीच नसतो तर हे सगळं घडणं शक्य नव्हतं. पण ते सगळं त्यांच्या भाग्यात होतं. त्याचं कारण त्यांचं जीवनच त्या पद्धतीचं होतं की भगवंताला हे सगळं घडवून आणायचं होतं. भगवान परमात्मा स्वतः सांगतायत की त्यांचा जो मृत्यू झाला, देहावसानं जे झालं ते कसं झालं तर आपण जी प्रवचनाला ओवी या ठिकाणी निवडलेली आहे, माऊली ज्ञानोबाराय जे वर्णन करतायत तशा पद्धतीचा त्यांचा तो मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. का झाकली घटीचा दिवा नेहमी जे काय झाला तेव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी. अशा पद्धतीनं त्यांनी आपला काय ठेवलेला आहे? देह ठेवलेला आहे. मग हे सगळं का घडलं तर त्याला कारण आहे त्यांचं संपूर्ण आयुष्य जे जगणं होतं
तर त्या आयुष्यामध्ये जे जगले त्याच्यामध्ये आपल्याला त्रास झाला तर चालेल, पण आपल्यापासून इतरांना त्रास होणार नाही याची सतत त्यांनी काय घेतली, काळजी घेतली. आणि ती काळजी घेत ते जीवन जगले, म्हणून त्याचं फल त्यांना अंत समयाला त्या ठिकाणी काय झालं, प्राप्त झालं. भगवान परमात्मा सांगतात अनन्यचेता सततम योमां स्मरति कुशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. भगवान परमात्मा सांगतात की अनन्य भावानं सतत माझं चिंतन करणारा जो आहे. मग या ठिकाणी सतत भगवंताचं चिंतन करायचं म्हणजे काय हो, त्याच्याकरता काय भगवत रूप हे सगळं आहे असा भाव झाल्याशिवाय त्याला सतत भगवंताचं चिंतन करणं शक्य नाही. कारण व्यवहार म्हटलं की प्रत्येकाशी आपला काय येतो, संबंध येतो. आणि संबंध आल्याच्या नंतर एकमेकाचे गुणदोष जर आपल्याला त्या ठिकाणी दिसले तर त्यानुसार आपल्या वागण्यामध्ये त्या ठिकाणी काय होत असतो, बदल होत असतो. एखादा जर आपल्याला प्रतिकूल असेल तर त्याच्याविषयी क्रोधाची भावना आपल्या अंतःकरणामध्ये काय होत असते, निर्माण होत असते. पण सतत समान वृत्ती राहणं हे घडण्याकरता त्याला भगवत भावच त्या ठिकाणी काय व्हावा लागत असतो, प्राप्त व्हावा लागत असतो. आणि म्हणून या ठिकाणी भगवान परमात्मा सांगतायत की ज्यांनी विषयाशी तिळांजली देऊनी प्रवृत्तीवरी निगड वाहुनी माते हृदयी सुनी भोगिताती. मी कुणाला प्राप्त होतो अंतकाळाच्या वेळेला, तर विषयांशी तिळांजली देऊनी. विषयाला काय दिली म्हटले, तिळांजली दिली, म्हणजे विषयांचा संबंध तोडून टाकला. प्रवृत्तीवरी निगड वाहुनी, मला काहीतरी करायचंय अशा प्रकारची प्रवृत्तीही ज्याची संपून गेलेली आहे, फक्त केवळ भगवत स्मरण जीवनामध्ये जो करतो आहे, माते हृदयी सुनी भोगिताती, असा जो भक्त आहे त्या भक्ताच्या अंतकाळाच्या वेळेला भगवान परमात्मा सांगतात तया देहावसान जै पावे तै तिही माते स्मरावे मग म्या जरी पावावे तरी उपास्थिते काहीच. ज्यांनी सतत माझं स्मरण केलेलं आहे, सतत माझं चिंतन केलेलं आहे, कसं स्मरण केलंय तर त्याचा विचार सांगत असताना भगवान माऊली ज्ञानोबा सांगतात परी भोगिता या नारानुका भेटणे नाही क्षुधाधिका तेथ चक्षुरादी रंका काय पाडू. क्षुधा आणि तृष्णेचा देखील ज्यानं विचार केला नाही त्यानं इंद्रियांचे भोग त्याला त्या ठिकाणी देण्याचा तो विचार करेल कसा. आणि म्हणून अशा पद्धतीचं त्याचं असणारं जीवन ऐसे निरंतर एकवटले जे अंतकरणी महर्षी गटले. अंतकरणानं जो सतत भगवंताशी जोडलेला होता, मीची होऊनी आटले उपासिती, आणि मीच होऊन जो माझं भजन करत होता, तया देहावसान जै पावे तै तिही माते स्मरावे मग म्या जरी पावावे तरी उपास्थिते काहीच. त्यानं माझं स्मरण करावं आणि मी त्याला प्राप्त होऊ नये असं घडेल का, तर असं घडू शकत नाही. माऊली भगवान परमात्मा सांगतायत अहो तो हाक मारेल त्यावेळेला मी धावून जाणं हे घडणं शक्य नाही. कारण असणारा पै रंकू एक आडलेपणे, रंक म्हणजे ज्यानं कधीच माझं भजन पूजन केलेलं नाही पण
त्याच्यावरती संकट आलं आणि संकटाच्या वेळेला जर त्यानं माझा धावा केला तर मी त्या वेळेला त्याच्या ठिकाणी काय जातो, धावून जातो. मग असणारा हा तर सतत माझं भजन करणारा भक्त आहे, त्याला मी धावून जाणार नाही का, असं भगवान परमात्मा सांगतात. आणि पहा, आपल्याला अजामिळाचा आख्यान माहीत असेल की अजामिळ अत्यंत दुराचारी. वास्तवात पूर्वाश्रमीचं त्याचं जीवन जर आपण पाहिलं तर नित्यनियम करणारा तो ब्राह्मण होता. पण संगाचा परिणाम झाला आणि जीवन बिघडलं. एवढं बिघडलं की जीवनामध्ये अर्थच त्याचा राहिला नाही. आणि मग शेवटी मुलाचं नाव नारायण ठेवलेलं आणि ते मुलाला हाक मारण्याकरिता नारायण नारायण अंतकाळाच्या वेळेला त्यानं हाक मारली. पण भगवान परमात्म्याचे दूत त्याला त्या ठिकाणी नेण्याकरिता उपस्थित झाले. मग असं जर दुराचारी असणारा आणि त्यानं जर माझा धावा केला तर त्याला मी जर प्राप्त होतो तर जो माझा भक्त आहे त्याला मी प्राप्त होणार नाही का? त्याला मी प्राप्त होतो. आणि तो कशा पद्धतीनं होतो, आणि भक्ताही त्याची दशा. त्याला पण तो दुराचारी असणारा जो आहे त्याला काकुळतीनं काय करावी लागते, हाक मारावी लागते. अनेक वेळेला त्याला त्याचा धावा करावा लागतो. तेव्हा कुठेतरी भगवंताला काय येते, दया येते आणि मग भगवान परमात्मा त्याला काय होतो, प्राप्त होतो. पण तसंच जर भक्ताकरिता जर घडलं तर मग मला काही त्या ठिकाणी अर्थ राहणार नाही. आणि भक्ताही त्याची दशा. तरी भक्तीचा सुसू कायसा, मग त्याची भक्ती केलेली ती व्यर्थच गेली म्हणावी लागेल. असं जर त्यालाही करावं लागत असेल तर त्या ठिकाणी त्याची भक्ती काय गेली म्हणावी लागेल, व्यर्थ गेली. तरी भक्तीचा सुसू कायसा, म्हणून हा ध्वनी ऐसा न वाखाणावा. म्हणून अशा प्रकारची शंका आपण त्या ठिकाणी घ्यायची नाही की भगवान त्याला अंतकाळाच्या वेळेला त्या भगवंताचं काय करावं लागतं, स्मरण करावं लागतं आणि मग भगवान परमात्मा त्याला प्राप्त होतो. असं त्या ठिकाणी घडत नाही. अशा प्रकारची शंका तुम्ही घ्यायची नाही. ज्यानं जीवनभर माझं भजन केलेलं आहे त्याला अंतकाळाच्या वेळेला माझं स्मरण करावं लागत नाही. तर तीही जे वेळी मी स्मरावा ते वेळी स्मरला की पावावा, तो आभारूही जीवा सहावेची ना. कारण त्याचं आपण स्मरण करावं आणि मग त्यानं आपल्याला प्राप्त व्हावं, अशा प्रकारचं जीवाला त्या ठिकाणी सहावंच नाही. कारण त्यावेळेला स्थितीच अशी असती महाराज की केलेलं देखील स्मरणात येत नाही. परीक्षेला गेल्याच्या नंतर आपण भरपूर अभ्यास करून जातो. जात असताना आपल्याला वाटत असतं की 100 पैकी 100, पण 100 पैकी 35 पडणं देखील त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर काय होतं, मुश्किल होतं. कारण ती घडीच अशी कठीण असते महाराज की त्या ठिकाणी केलेला अभ्यास देखील काय होऊन जातो, संपूर्ण विसरून जातो. तसं जीवनभर परमार्थ केलाय, भजन भगवंताचं केलंय, पण तो काळ अंतकाळ असा असतो की त्या ठिकाणी ते स्मरणात येणं फार कठीण असतं. सहजासहजी ते स्मरणात येत नाही. आणि मग अशा अवस्थेमध्ये त्या जीवाला ते शक्य होत नाही. पण भगवान परमात्मा सांगतायत की ते ऋणवई पण देखोनी अंगी. कारण पूर्वजन्म अगोदरच्या आयुष्यामध्ये त्यानं जे माझं स्मरण केलेलं आहे, भजन केलेलं आहे, पूजन केलेलं आहे, ते ऋणवई पण देखोनी अंगी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी. आणि त्यानं केलेलं ते भजन, त्याचे उपकार माझ्यावरती त्या ठिकाणी झालेलं आहे. ते ऋण माझ्यावरती त्यानं करून ठेवलेलं आहे. ते ऋणवई पण देखोनी अंगी मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागे. आणि त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरिता मी स्वतःच त्या ठिकाणी काय करतो, भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी. भक्ताची या तनुत्यागी म्हणजे तनु म्हणजे शरीर, त्यागी म्हणजे त्यागण्याच्या वेळेला, त्या भक्ताच्या शरीर त्यागाच्या वेळेला मी परिचर्या करी. परिचर्या करी म्हणजे सेवा करतो. मी त्याची काय करतो, सेवा करतो. पहा महाराज, भगवान परमात्मा
स्वतः भक्ताचा सेवक त्या ठिकाणी होत असतो अंतकाळाच्या वेळेला. पहा, अंतकाळ टाळत नाही. काय होतो? अंतकाळ भक्ताचा अंतकाळ भगवान परमात्मा टाळत नाही. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे, येथ उरो नाही आले अवतार येरते पामर जीव किती. हा मृत्यूलोकाचा नियम आहे की या ठिकाणी जो आलेला आहे त्याला प्रत्येकाला जावंच लागतं. मग तो भक्त असो, भगवान असो किंवा जीव असो. काय, भगवान परमात्मा जरी या ठिकाणी आला तरी त्याला देखील या ठिकाणी राहता येत नाही. मग असा असणारा पण भगवान परमात्मा सांगतायत की त्याचा अंतकाळ जो आहे तो गोड करण्याचं काम मी त्या ठिकाणी करत असतो. त्याचं चिंतन मी करतो. काय, त्याला अंतकाळाच्या वेळेला माझं स्मरण करण्याची गरज नाही. त्याचं स्मरण मी स्वतः त्या ठिकाणी करत असतो. म्हणजे त्याचं स्मरण करतो म्हणजे भगवान परमात्मा त्या भक्ताचं स्मरण तर सतत करतोय, पण त्याचं जे भजन आहे आणि अंतकाळाच्या वेळेला जी शरीराची अवस्था होते की त्याच्यानं कंठामध्ये कफ त्याच्यात निर्माण होत असतो. म्हणजे शरीराची ती स्थिती आहे आणि त्यानुसार ते जे बदल घडतात त्यावेळेला त्या भगवंताचं स्मरण त्या जीवाला करता येणं शक्य नाही. पण त्यावेळेला तो भगवान परमात्मा, तो जीव जे भगवंताचं स्मरण करत असतो त्या स्मरणाचं काम तो भगवंत त्या ठिकाणी करतो. अशी ती अवस्था आहे. म्हणून तर कबीरदासजींनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे, एक दोहा आहे असं की माझं भजन तो राम करतोय आणि मी मात्र आरामानं त्या ठिकाणी काय झालेलो आहे, बसलेलो आहे. मात्र दोहा माझा पाठ नाही, पण त्याचा भाव असा आहे की कबीरदासजी महाराज सांगतायत की हम बैठे आराम आणि आमचं भजन मात्र तो राम करतो आहे. म्हणजे भगवान परमात्मा आपलं स्मरण त्या ठिकाणी काय ठेवतो, जागं ठेवतो. त्याचं कारण भक्ताची त्याला काय असते, काळजी असते. कारण जीवनभर जर भक्ती करून याचा उद्धार जर नाही झाला तर भक्तीला काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून भगवान परमात्मा सांगतायत, ते ऋणवैपण देखोरी अंगी मी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागी भक्ताची या तनु त्यागी परिचर्या करी. भक्ताच्या तनुत्यागाच्या वेळेला, शरीर त्यागाच्या वेळेला मी त्याची त्या ठिकाणी काय करतो, सेवा करतो. काय सेवा करतो तर देहवैकल्याचा वारा झने लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुयेतयाते. देहवैकल्याचा वारा, देहवैकल्य म्हणजे देहाची गलित गात्र अवस्था. अंतकाळ काय, तरुणपण म्हणजे चांगलं शरीर असताना अंतकाळ झालेला कोणाचा आपल्याला पाहायला सापडला का? नाही. त्यावेळेला त्याची स्थिती गलित गात्र झालेली असते. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की बुवा तरुणपणात माणसं मरत नाहीत का? पण जरी ज्या वेळेला त्याचं मरण येत असतं त्यावेळेला त्या शरीराची स्थिती जी होते तीच असते. कारण त्या ठिकाणी त्याला स्मरण चिंतन आपण काही करावं हे त्याला त्या ठिकाणी शक्यच नाही. आणि म्हणून देहवैकल्याचा वारा झने लागेल या शरीरा सुकुमारा. सुकुमार म्हणजे तो जीव, जीवात्मा, तो भक्त. आणि त्याला त्या देहवैकल्याचा वारा लागेल आणि त्याच्यानं माझं स्मरण करायचं सोडून त्या देहाची तो चिंता करू लागेल. म्हणून तो काय करतो, त्याला आत्मबोधाची या पांजिरा सुयेतयाते. आत्मबोधाचा पिंजरा आणि त्याच्यामध्ये त्याला काय करतो, तो त्याचं आवरण त्या ठिकाणी करतो आत्मबोधाचं. आणि त्याच्यानं तो आत्मचिंतन करत करत त्या देहातून आपली काय करतो, सुटका करून घेतो. म्हणजे पहा, देह पडत असताना देहाच्या ठिकाणी जर बुद्धी राहिली तर जन्ममरण निवृत्त होत नाही. काय, देहबुद्धी जर आपली राहिली तर जन्ममरणातून आपण निवृत्त होऊ शकत नाही.
पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हा जन्ममरणाचं चक्र अव्याहतपणे आपलं त्या ठिकाणी चालू राहणार. परंतु मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला जर काय करायचं असेल तर जन्ममरणावरती आपल्याला काय करायची, मात करायची. आणि ती मात करण्याकरिता शेवटी भगवत स्मरण होणं अत्यंत अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. मग ते नाम अंतकाळाच्या वेळेला मुखात येण्याकरिता देहस्थिती जर त्याच्या ठिकाणी असेल, म्हणजे देहावरती जर तो असेल तर त्या देहाची झालेली अवस्था पाहून तो काळजी करेल आणि सतत कसं होईल अशा प्रकारचा भावनेमध्ये जर तो त्या ठिकाणी राहिला आणि देहामध्ये जर तो अडकला तर त्याचा उद्धार होणार नाही. आणि म्हणून भगवान परमात्मा सांगतात की मी त्याला काय करतो, आत्मबोधाच्या पांजऱ्यामध्ये त्याला काय करतो, आत्मबोधाचं आवरण त्याला त्या ठिकाणी घालतो आणि सतत तो आत्मचिंतनामध्ये देहाचा काय करतो, त्याग करतो. आणि अशा पद्धतीनं मग त्याचा मृत्यू कसा होतो तर का झाकली ये घटीचा दिवा नेनी जे काय झाला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी विराम देतो. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.